Standard 9th Subject Science and Technology Chapter number 7. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये फूड चेन अँड फूड वेब हा टॉपिक स्टडी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण द एनर्जी पिरॅमिड हा टॉपिक स्टडी करणार आहोत. सो द एनर्जी पिरॅमिड हा टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर त्यावरील आपण काय दिले आहे ते बघूया. मेक किंवा रिसर्च करा. मेक सम interesting observation while having a meal at home. Identify the trophic level of various food items in your dish. Identify your own level in the chain. म्हणजे काय सांगितले, तुम्ही घरी जेवताना एक गमतीदार निरीक्षण करा. ताटातील विविध अन्न पदार्थ अन्न साखळीतील कितव्या टप्प्यातील आहेत ते ओळखा. त्यावरून आपण अन्न साखळीचा कितवा टप्पा ठरतो हे शोधून काढा. आता याचा आन्सर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, बिकॉज दिस क्वेश्चन इज ओपन एंडेड क्वेश्चन. सो जनरली याचा आन्सर आपण बघितलं किंवा आन्सर काय येईल. द फूड आयटम्स इन द प्लेट. तुमच्या प्लेटमध्ये जनरली काय फूड आयटम्स असतील. राईस, डाळ, घी, लेमन, पोटॅटो, व्हेजिटेबल, मूंगकळी, आणखी काय काय असेल. नॉन व्हेज सुद्धा असेल. ओके, फिश, मीट हे सुद्धा असते. ओके, सो जनरली ऑल द व्हेजिटेरियन फूड्स जे आपण व्हेज फूड म्हणतो आपण ॲटम कॉन्स्टिट्यूट द फर्स्ट ट्रॉपिक लेवल. हे जे व्हेजिटेबल्स असतात किंवा आपण जे व्हेज जेवण असतं ते कशा कोणत्या ट्रॉपिक लेवलमध्ये असतं. फर्स्ट ट्रॉपिक लेवल ऑफ प्रोड्युसर ॲज दे आर ऑब्टेन फ्रॉम द प्लांट. कारण ते कशापासून म्हणतात आपल्याला मिळतात तर प्लांट पासून मिळतात. तर ट्रॉपिक लेवल इज फर्स्ट. हे आपण बघितलं घी किंवा मिल्क घेऊया. मिल्क इज अन ॲनिमल प्रोडक्ट. मिल्क इज अन ॲनिमल प्रोडक्ट किंवा कर्ड. सो इट इज ऑन सेकंड ट्रॉपिक लेवल. घी इज द सेकंड ट्रॉपिक लेवल. When we consume all the plant product only, we are on primary consumers and on the secondary trophic levels. Okay. So next, those us who are non-vegetarian are secondary consumers, are on third trophic level. Secondary consumer and third trophic level. Non-vegetarian peoples may consume fish, meat of goat or chicken. Thus they become carnivorous and they are on higher trophic level. Such people can also be called omnivorous. त्या पीपलना आपण उभयहारी सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो आता आपण बघूया द ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल्स म्हणजेच पोषण पातळी. आणि एनर्जी पिरॅमिड म्हणजेच काय, ऊर्जेचा मनोरा. सो ऑब्झर्व दिस फिगर. ट्रॉपिक लेवल्स ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टम दॅट इज प्लांट दे आर कॉल्ड प्रोड्युसर्स. हर्बिवोरस द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, कार्निवोरस द सेकंड ट्रॉपिक लेवल, ओमनिवोरस अँड थर्ड ट्रॉपिक लेवल्स. हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी, कार्निवोरस मीन्स मांसाहारी आणि ओमनिवोरस मीन्स उभयहारी. सो ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉपिक लेवल. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉपिक लेवल. ह्या प्रत्येक लेवलला फूड चेन मधल्या प्रत्येक लेवललाच काय म्हणतात, ट्रॉपिक लेवल. द ट्रॉपिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड इन द चेन. म्हणजेच काय, ट्रॉपिक लेवल म्हणजेच काय, अन्न प्राप्त करण्याचा स्तर.
नेक्स्ट, द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर ॲट लोएस्ट लेवल टू टॉप ॲट हायेस्ट लेवल. म्हणजेच काय, अन्न ह्या साखळी म्हणजे कुठलाही फूड चेन मधला फूड चेन मध्ये अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत म्हणजे इथे इथपर्यंत टप्प्याटप्प्यापर्यंत काय होते, घटत जाते. म्हणजे इथे जास्त असेल, या ठिकाणी काय असेल, कमी असेल. द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर टू highest level, consumer at the highest level. So next, an introduction to scientist. Lindemann in 1942 studied the food chain and energy flow through it. Next, Charles Elton, a British scientist, first proposed a concept of ecological pyramid in 1927 after his study the tundra ecosystem of the Bear Island in England. Hence, the pyramid is also called Eltonian pyramid. यालाच काय म्हणतात, एल्टोनियन पिरामिड्स. नेक्स्ट, थिंक अबाउट इट. जरा विचार करा. व्हॉट हॅपन्स टू एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर? डज इट रिमेन्स ट्रॅप इन द अपेक्स कंझ्युमर? डज इट रिमेन्स इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर टिल इट्स डेथ? म्हणजे काय सांगितलंय, उत्पादकापासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकापर्यंत काय होते, संक्रमित होते. सी, ह्या प्रोड्युसर पासून काय होतं, लास्ट ट्रॉपिक लेवलपर्यंत एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते. ओके, सो ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर. डज इट रिमेन ट्रॅप इन अपेक्स कंझ्युमर? म्हणजे ती अपेक्स कंझ्युमर मध्ये अडकून राहते का? सेकंड, डज इट रिमेन्स इन बॉडी अपेक्स कंझ्युमर टिल इज डेथ? तो अपेक्स कंझ्युमर जिवंत असेपर्यंत ती त्याच्या शरीरात राहते का? जी एनर्जी अपेक्स कंझ्युमरने घेतली आहे ती त्याच्या शरीरामध्ये जिवंत किंवा मरेपर्यंत राहते का? ओके, सो आन्सर इज, काय असेल आन्सर? when energy transferred from one tropic level to next in the ecosystem, some of it converted into heat is lost to the environment. काही एनर्जी काय होते, हीट मध्ये कन्वर्ट होते, काही इन्व्हायरमेंट मध्ये लॉस्ट होते. द अपेक्स कंझ्युमर डाईज, द एलिमेंट इन द बॉडी रिलीज बॅक इन टू नॅचर बाय डिकम्पोजर. जो अपेक्स कंझ्युमरचा जेव्हा डेथ होतो तेव्हा एनर्जी कुठे बाहेर, त्या नॅचरल मध्ये पुन्हा बॅक जाते. कारण का, डेथ झाल्यानंतर डिकम्पोजर काय करतात, त्या अॅनिमलचं डिकम्पोजिशन करतात आणि डिकम्पोजिशन होताना ती एनर्जी नॅचरल मध्ये पुन्हा जाते. The energy trapped in the body is utilized by decomposer such as fungi, bacteria, and the decomposer convert organic compound back into simple carbon compound. आणि जेव्हा ते डिकम्पोजर काय करतात, ते डिकम्पोज करतात म्हणजे ते काय करतात, कन्वर्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड इनटू सिंपल कार्बन कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक खत म्हणतो आपण, ते खत तयार होतं. These compounds easily mix with environment in the air, water, soil, and thus, though the consumer has enough energy during its lifetime and performing all the function, it does not remain trapped in apex consumer. Next, use your brain power. जरा डोके चालवा. What would happen if the energy remains trapped in the body of apex consumer even after death? What will happen if there were no decomposers like microbes and fungi in nature? जर अपेक्स कंझ्युमर मृत्यू पावल्यानंतर त्या फूड वेब मधलं किंवा अन्न साखळीमधील
एनर्जी हस्तांतरादरम्यान त्यांच्यात अडकून राहिली. या ठिकाणी बघितले एनर्जी काय होते, नॅचरलमध्ये काही निसर्गामध्ये जाते, काही हीटच्या स्वरूपात बाहेर पडते. समजा तीच एनर्जी शरीरामध्ये अडकून राहिली तर काय होईल. आणि निसर्गामध्ये नॅचरलमध्ये मायक्रोब्स नसतील, फंगी नसतील, तर यासारखे डिकम्पोजर नसतील तर काय होईल. इमॅजिन करा काय होईल. डिकम्पोजर नसतील तर काय होईल. जस्ट इमॅजिन. So answer is the energy does not remain trapped in body of any consumer if it keeps on circulating in a cyclic matter. If none of the decomposer like microbes and fungi exist on the earth, the following hazards will be takes place. जर निसर्गामध्ये मायक्रोब्स नसतील किंवा फंगी नसतील तर काय होईल. The decomposable substance will not be degraded. म्हणजेच जे पदार्थ किंवा जे डिकम्पोजेबल सबस्टन्स असतात ते डिकम्पोज झाले नसते. दे विल रिमेन्स विदाउट एनी चेंज. समजा झाडाची पानं खाली पडली तर ती डिकम्पोज झालीच नसती. वर्षानुवर्षे एक थर तयार झाला असता. म्हणजे किती प्रकारचा कचरा तयार झाला असता. जस्ट इमॅजिन इट. सो दे विल रिमेन्स विदाउट एनी चेंज. सेकंड, मिनरल सायकल. The minerals and compounds in excrete matter of animal and the dead remains of the plants and animals will be trapped inside and not given back to the nature. These cannot be reused. The mineral cycle will therefore be halted and future generation will not get the nutrients, and the biogeochemical cycle will come to an end if decomposers are exterminated, and the entire earth will get converted. So entire earth will get covered with massive heaps of decomposable substance causing lot of problems. म्हणजे कचराच कचरा झाला असता, डिकम्पोज झालाच नसता. पृथ्वीवर असा एक खूप सारा कचरा तयार झाला असता. कळलं. जर डिकम्पोजर नसतात तर कित्येक प्रकारचा कचरा तयार झाला असता. एखादे मेलेले प्राणी सुद्धा कुजले नसते. झाडाची पानं तशीच राहिली असती, ती सुद्धा कुजली नसती. म्हणजेच या अर्थवरती एक लेअर तयार झाला असता. गॉट इट. सो नेक्स्ट वी स्टार्ट pyramid of energy. So figure 7.4. Figure 7.4. This figure 7.4. Okay. So phytoplanktons, zooplanktons, fishes, humans. See here. First 10,000 calorie, 1,000 calorie, 100 calorie, 10 calorie. हा आपण नंतर पुन्हा बघूया. पहिले हे एवढेच फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ बघा. So figure 7.4 shows energy transfer that take place at each trophic levels. There are different level of energy exchange in food chains. The initial quantity of energy goes on decreasing at level of energy exchange. Similarly, the number of organisms also decreases from lowest level to highest level. This pattern of energy exchange in an ecosystem is called pyramid ecosystem. यामध्ये काय सांगितलंय. या अन्न साखळीमध्ये किंवा फूड वेबमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. हे स्तर आहेत, हे लेवल्स आहेत. प्रत्येक लेवलमध्ये एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होते. एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते. होत असताना जी मूळ ऊर्जा किंवा मूळ एनर्जी कमी कमी होत जाते. एनर्जी काय होते, कमी कमी. सी हिअर फर्स्टला किती आहे, 10,000, नंतर किती 1,000 कॅलरी. म्हणजे काय होते, एनर्जी कमी कमी होत चालली. ओके. सो decreases from lowest level to highest level. This pattern of energy exchange in an ecosystem is called pyramid energy. That is ऊर्जेचा मनोरा. इथे कोण आहे, प्लॅन्ट्स आहेत, हे प्राणी आहेत म्हणजे ॲनिमल्स आहेत.
हे फिश आणि ह्युमन्स. So, sir, after the death of apex consumers, their energy becomes available to decomposers. का डेथ झाल्यानंतर काय होणार ते मायक्रोब्स काय करणार त्याचे डिकम्पोजर करणार. Decomposer, fungi and other microorganisms decompose the body of dead animals. Fungi and other microorganisms decompose the body of dead animal and they called decomposers. त्यास काय म्हणतो आपण decomposers. In this process of obtaining food from the remains of organism, decomposer convert into simple carbon compound. Decomposer काय करतात त्याचं कन्वर्ट काय करतात सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये करतात. And these substances easily mix with air, water, soil, and they are again absorbed by plant and incorporated into the food chain. हे इथे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. फूड चेन म्हणजेच काय होतं बा इथे त्या मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक म्हणजे जे डिकम्पोजर काय करतात त्याचे रूपांतर सिंपल कार्बनिक कंपाऊंड मध्ये करतात आणि हे पदार्थ हवा पाणी आणि माती यामध्ये सहजतेने मिसळतात आणि तिथून ते घटक पुन्हा प्लॅन्टकडे शोषले जातात आणि पुढे ते फूड चेनमध्ये संक्रमित होतात. सो नेक्स्ट यू कॅन नाव सी दॅट ड्यू टू द फूड वेब फॉर्म बाय व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन, energy and various nutrients circulate continuously in the circulation. म्हणजे आपल्याला काय लक्षात येत आहे सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार ट्रॉपिक लेवलनुसार तयार होणाऱ्या फूड वेबमुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषण द्रव्ये न्यूट्रिएंट्स पोषण द्रव्ये काय होतात ट्रॉपिक लेवलमध्ये किंवा इकोसिस्टीम मध्ये प्रवाहित होतात. सर्क्युलेट कंटिन्युअसली. नेक्स्ट आणखी ऑब्झर्व करायच्या 10,110 10 काय होतोय डिक्रीज होत चालले एक झिरो कमी होत जाताना म्हणजेच किती होते ओनली 10% एनर्जी काय होते ट्रान्सफर होते. 10 कमी इथे 10 कमी इथे किती 100चा एक झिरो कमी करा 10 झाले म्हणजे ओनली 10% एनर्जी काय होते ट्रान्सफर होते. ओके वन ट्रॉपिक लेवल टू नेक्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणजे एका ट्रॉपिक लेवल कडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे फक्त 10% एनर्जी काय होते ट्रान्सफर होते. सो नेक्स्ट द सन इज मेन हा टॉपिक खूप महत्वाचा हा पॅरा. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टीम. The green plants of the ecosystem store some of solar energy in the form of food before reaching the decomposers. This energy passed on from one tropic level to next. Decomposers dissipate some amount of energy in the form of heat. However, no part of energy ever return to the sun. Hence, such passage of energy is referred to one-way transport. The sun energy is referred to as one-way transport. One-way transport. या ठिकाणी एक तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एनर्जी ट्रान्सपोर्ट इज अन वन वे ट्रान्सपोर्ट. ओके या क्वेश्चनचा आन्सर काय येईल पूर्ण हा पॅरा येईल. The sun is the most important source of energy in an ecosystem. म्हणजेच सूर्य हा एक महत्वाचा स्रोत आहे. ओके म्हणजेच इकोसिस्टीम मधील जे प्लॅन्ट्स आहेत ते काय करतात एकूण सौर ऊर्जेपैकी काय करतात काही ऊर्जा म्हणजे काही एनर्जी फूड स्वरूपात साठवून ठेवतात काही एनर्जी बाहेर सोडतात. ही एनर्जी डिकम्पोजर पर्यंत पोहोचण्यापूर्वी ही एनर्जी एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे काय होते ट्रान्सफर केली जाते. नंतर डिकम्पोजर यातील काही एनर्जी हीटच्या स्वरूपात बाहेर टाकतात. मात्र
यातली कुठलीही एनर्जी सूर्याकडे परत जात नाही, म्हणून हा ऊर्जेचा प्रवाह काय वन वे ट्रान्सपोर्ट आहे, म्हणून याला काय म्हणतात वन वे ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय आर द ह्युमन्स टर्शरी कन्झ्युमर्स ऑलवेज लेस दॅन दोज ऑफ अदर कन्झ्युमर्स. जरा ब्रेन पॉवर यूज करा आणि आन्सर थोडं प्रिपेअर करा. ओके, सो नेक्स्ट, इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी and Environment, Delhi, was established in 1980, is involved mainly in research, training, arranging workshop, seminar. This institute has published the International Encyclopedia of Ecology and Environment. काय म्हणजे भारतीय काय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट म्हणजे परिस्थितिकी आणि पर्यावरण संस्था कुठे आहे, दिल्लीला आहे. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलंय, द एनर्जी पिरॅमिड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बायोजिओ सायकल स्टडी करणार आहोत. थँक्यू.